उद्धव ठाकरे शिवसेना भवनलाच डायरेक्ट गेलेले आहेत। ते शिवसेना भवनलाच पोहोचलेत। आधी आपल्याला असं कळत होतं की आधी ते शिवतीर्थावर जातील आणि मग शिवसेना भवनला, पण नाही, ते थेट शिवसेना भवनला गेलेत। तिथे पत्रकारांनी त्यांना विचारण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते म्हणाले थांबा जरा, आपण वरच एकत्रित सर्वत्र म्हणजे जे काही बोलायचे ते सगळं वरच आपण बोलूया एकत्रितपणे। तर उद्धव ठाकरे अगदी वेळेच्या आधीच म्हणजे 12:15लाच ते पोचलेले आहेत शिवसेना भवनात। कदाचित राज ठाकरे सुद्धा लवकरच येतील आणि दोघांचा संवाद इथेच होईल असं वाटतंय। पत्रकार परिषदेला सामोरं जाण्यापूर्वी हे दोघं जर संवाद साधणार असतील तर ते शिवसेना भवनातच साधतील असं वाटतंय, पण 12:15लाच उद्धव ठाकरे पोचलेले आहेत शिवसेना भवनावर। दादरला शिवसेना भवनावर उद्धव ठाकरे पोचलेले आहेत। साधारणपणे 10 ते 15 मिनिटं लागली त्यांना मातोश्रीवरून शिवसेना भवनला पोहोचायला। आज रविवार आहे त्यामुळे तशी रस्त्यांवर वाहनांची गर्दी कमी असेल, त्यामुळे ते पोचले देखील आहेत शिवसेना भवनवर। आता राज ठाकरे कधी निघतायत आणि शिवसेना भवनात येत आहेत हे आपल्याला कळेल। आमच्या 3 प्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। आज वचननामा जाहीर करतायत हे दोन्ही बंधू आणि शिवशक्तीचा अजेंडा असं या वचननाम्याला संबोधलं गेलेलं आहे। सुमित, सुस्मिता आणि संकेत हे 3 जण मिळून आपल्याला माहिती देतील। संकेत शिवतीर्थावर आहेत, सुमित शिवसेना भवनावर आहेत। सुमितच काही वेळापूर्वी आपल्याशी बोलत होते आणि आपल्याला माहिती देत होते। सुमित, काय अधिक माहिती? उद्धव ठाकरे हे थेट जातील शिवतीर्थावर, पण ते आता शिवतीर्थावर न जाता थेट मातोश्रीवर इथे शिवसेना भवन मध्ये आलेले आहेत आणि शिवसेना भवन मधून ते आता त्यांच्या कार्यालयात म्हणजे 5व्या मजल्यावर कार्यालय आहे त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्यामुळे नेमकं पुढचं नियोजन कसं असेल या सगळ्या संदर्भातली माहिती आतापर्यंत जी देण्यात आली होती त्यानुसार उद्धव ठाकरे जाणार होते शिवतीर्थावर, तिथे ते राज ठाकरेंची भेट घेऊन त्यानंतर 2 बंधू इथे येणार होते। पण आता तसं न करता उद्धव ठाकरे थेट इथे आलेले आहेत शिवसेना भवन मध्ये आणि ते त्यांच्या कार्यालयामध्ये गेलेले आहेत। पण थोड्या वेळानंतर जेव्हा कदाचित राज ठाकरे आता स्वतः ते येतील, कारण त्यांचं वाहन देखील आता एका ठिकाणी पार्क केलं जातं, त्यामुळे उद्धव ठाकरे इथून निघणार नाहीत हे स्पष्ट झालंय। आता थेट राज ठाकरे तिथे येतील आणि इथे आल्यानंतर ते शिवसेना भवन मध्ये उद्धव ठाकरे यांच्या 5 नंबर ज्या ठिकाणी कार्यालय आहे 5व्या मजल्यावर तिथे जातील आणि तिथे 2 बंधूंची भेट झाल्यानंतर दोन्ही बंधू खाली उतरतील, देवीचं दर्शन घेतील आणि मगच या पत्रकार परिषदेला ते येतील आणि वेळ कदाचित आज 1ची पाळली जाणार आहे। 1 वाजता हा जाहीरनामा जाहीर केला जाईल, कारण उद्धव ठाकरे हे आधीच थेट शिवसेना भवन मध्ये पोहोचलेले आहेत। आणि दुसरं म्हणजे राज ठाकरे हे पहिल्यांदा आता 20 वर्षांनंतर किंवा वेगळा पक्ष स्थापन झाल्यानंतर येणार आहेत, त्यामुळे राज ठाकरे इथे येण्याची देखील सगळीच तयारी आता कदाचित केली जात असेल, कारण उद्धव ठाकरे इथे माध्यमांशी देखील त्यांनी संवाद साधला खाली आल्यानंतर आणि नंतर ते वर गेलेले आहेत। आता 5व्या मजल्यावर ते त्यांच्या कार्यालयामध्ये आहेत। तर आपण ही थेट दृश्य बघतोय, सुमित आपल्या सोबत आहेत, ही काही क्षणापूर्वीची दृश्य आहेत आणि उद्धव ठाकरे शिवसेना भवनावर पोहोचलेत। त्यांची गाडी सुद्धा आता पार्क करण्यात आली, त्यामुळे ते आता इथून परत बाहेर पडतील असं नाही, त्यामुळे कदाचित लवकरच राज ठाकरे इथे पोहोचतील आणि इथेच काही संवाद जर त्यांचा वचननाम्यापूर्वी म्हणजे पत्रकार परिषदेपूर्वी जर घडायचा असेल तर तो घडेल आणि मग हा वचननामा समोर येईल। जसं सुमित तू म्हणालास की शिवशक्तीचा अजेंडा असं काहीतरी नाव या वचननाम्याला दिलं गेलंय, तर त्याच्याविषयी काही सांगशील का? आणि शशिकांत शिंदे पोहोचलेले आहेत का? शशिकांत शिंदे अद्याप पोहोचलेले नाहीयेत, केवळ उद्धव ठाकरे इथे आलेले आहेत। थोड्या वेळामध्ये शशिकांत शिंदे आणि राज ठाकरे येतील। दुसरा आणखी महत्वाचा मुद्दा, शिवशक्ती किंवा या शिववचन या शिववचन मध्ये मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवून सगळेच वचनं दिली जाणार आहेत किंवा त्या संदर्भातल्या घोषणा केल्या जाणार आहेत। जसं मराठी माणसांना इथे 1 लाख मराठी माणसांना इथे घर देणं असो किंवा त्या व्यतिरिक्त 700 फुटांपेक्षा कमी स्क्वेअर फुटाच्या घरांना माफ करणं म्हणजे कर माफ करणं, मालमत्ता कर माफ करणं, अशा इतर वेगवेगळे मुद्दे आहेत जे मराठी माणसाला केंद्रबिंदू ठेवून केलेले आहेत आणि ज्याला शिववचन असं नाव या बंधूंनी दिलेलं आहे। बर,
आणि मुंबई पुरतच हे शिववचन असणार आहे का इतर महाराष्ट्रातल्या महापालिकांसाठी सुद्धा ते त्यातल्या काही मुद्दे लागू आहेत? ठाकरेंचा जीव हा असं म्हणतात की सोनेरी पिंजऱ्यातल्या पोपटासारखा आहे आणि मुंबई हा महत्वाचा भाग आहे. मुंबईसाठी सगळं होत आहे आणि मग इतर सगळ्या महानगरपालिका मुंबईला केंद्रबिंदू ठेवलेला आहे. पण मुंबई व्यतिरिक्त इतर महानगरपालिकांमध्ये देखील या वचनांमधल्या काही मुद्द्यांचा भाग असेल. पण आज जो शिववचन जाहीर होणार आहे, जो वचननामा दिला जाणार आहे, त्याच्यामध्ये मुंबईचे मुद्दे अधिक असल्याची माहिती सध्या मिळते. बरोबर. एक विषय फार चर्चेत येतोय सध्या अनेक नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून, तो म्हणजे मुंबईचा महापौर हिंदूच असेल, मुंबईचा महापौर मराठीच असेल, मुंबईचा महापौर बाहेरचा कोणी नसेल. तर या सगळ्याविषयी या बंधूंच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया? सातत्यानं म्हणजे जेव्हापासून मुंबईचा महापौर हा खान होईल असं भाजपाकडून टीका करताना म्हटलं गेलं अगदी ठाकरेंवर, तेव्हापासून दोन्ही बंधूंकडून एक गोष्ट सातत्यानं म्हटली जाते, मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तो मराठी हिंदू मराठीच असेल, हे सातत्यानं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टी आधीच पूर्णपणे क्लिअर केलेल्या आहेत. भाजपाकडून सातत्यानं त्यांच्यावर टीका करताना म्हटलं जात होतं की ठाकरेंचा महापौर हा मुस्लिम असेल किंवा ठाकरेंचा महापौर हा हिंदू नसेल. त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे बंधूंनी कायमच म्हटलेलं आहे, मुंबईचा महापौर ठाकरेंचा हा मराठीच असेल आणि तीच पुनरावृत्ती आजच्या कदाचित पत्रकार परिषदेमध्ये देखील पुन्हा एकदा केली जाऊ शकते. त्या संदर्भातलं वक्तव्य त्यांचं असू शकतं. हो हो. आणि असं वाटलं होतं की उद्धव आणि आदित्य म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघं एकत्रच एका गाडीतनं निघालेत, पण तसं झालेलं नाही. तर आदित्य आणि अमित कधी येतील, ते एकत्रच कुठे काही सभा किंवा रोड शो घेत आहेत का, याच्याविषयी काही अपडेट आहे? अद्याप आदित्य ठाकरे निघालेले नाही आहेत. आदित्य ठाकरे देखील शिवसेना भवनमध्ये येणार असल्याची माहिती कळते. आज जसं सिनियर ठाकरे बंधू एकत्रितरित्या येऊन हे वचननामा जाहीर करणार असले तरी हे दोन्ही ज्युनियर ठाकरे बंधू देखील या वेळेला उपस्थित असतील. त्या व्यतिरिक्त कौटुंबिक कुटुंब देखील, दोघांचेही कुटुंब देखील उपस्थित असण्याची शक्यता आहे. कारण आज हा शिववचन मुंबईकरांना द्यायचा आहे आणि तो ठाकरेंकडून दिला जातो आहे. कारण याआधीचे आपण पोस्टर पाहिलेले होते ठाकरेंचं वचन, आणि त्यामुळे ठाकरेंचं वचन देण्यासाठी दोन्ही ठाकरे कुटुंबीय देखील या ठिकाणी उपस्थित असण्याची शक्यता वर्तवली जाते. दुसरं म्हणजे आदित्य ठाकरे निघालेले नाहीयेत अद्याप. ते थोड्या वेळाने कदाचित निघतील आणि सगळे कौटुंबिक एकत्रितरित्या कुटुंब हे इथे कदाचित पोहोचेल. दुसरा आणखी महत्वाचा मुद्दा, मुंबईतले रोड शो असो किंवा इतर महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणीचा रोड शो, सभा, या सगळ्या संदर्भातलं नियोजन हे ज्युनियर ठाकरे बंधू देखील करतात. आता उद्याच दोन सिनियर ठाकरे बंधूंची संयुक्त पहिली सभा ही पूर्व उपनगरात होणार आहे. त्यातल्या जागेची निश्चितता अद्याप झाली नाहीये. जागेची सध्या पाहणी केली जाते. पण उद्या पहिली सभा होईल आणि त्यानंतर मग पूर्व उपनगरात सभा होईल, पश्चिम उपनगरात सभा होईल आणि त्यानंतर मग महाराष्ट्रातल्या इतर वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या ज्या ठिकाणी आहेत तिथल्या देखील सभा या दोन सिनियर ठाकरे बंधूंकडे केल्या जाणार आहेत. पण ज्युनियर ठाकरे बंधू या सगळ्याचं नियोजन करतात आणि मुंबईकरांना देखील त्यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजे 2 दिवसापूर्वीच सगळ्या उमेदवारांना 227 उमेदवारांना मार्गदर्शन करताना आपल्याला नेमकं काम कसं करायचंय, काय काय वचनं आपल्याला लोकांना द्यायची या सगळ्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. तर त्याचं नियोजन देखील हे दोन ठाकरे बंधू आता करतात. उद्धव ठाकरे शिवसेना भवनामध्ये काही वेळापूर्वीच म्हणजे बरोबर 12:15 वाजता पोहोचलेले आहेत. आता काही वेळात कदाचित राज ठाकरे आणि शशिकांत शिंदे सुद्धा पोहोचतील. सुमित आपल्यासोबत शिवसेना भवन परिसरामधून उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. तर सुमित, मनसेसाठी या दोघांनी म्हणजे शिवसेना, उबाठा आणि मनसे एकत्र येणं ही युती किती महत्वाची वाटते आहे आणि कसा फायदा होईल मनसेला असं वाटतंय? कारण काँग्रेसबरोबर जाऊन पाहिलं, भाजपला पाठिंबा देऊन पाहिला, पण आता आहे इतके वर्ष एकमेकांशी न बोललेले, एकमेकांशी संपर्कात सुद्धा नसलेले शिवसेना, उबाठा आणि मनसेनी एकत्र येण्याचा मुद्दा. तर मनसेला कसं ते फायदेशीर ठरू शकेल? मनसेला फायदेशीर कसं ठरेल या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की 1985 ची निवडणूक आपल्याला आठवत असेल, ज्या वेळेला वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी असं म्हटलं होतं मुंबईतला मराठीचा टक्का कमी होतोय आणि बाळासाहेबांनी तेव्हा प्रत्येक मराठी बांधवाला आवाज देताना म्हटलं की मराठीचा टक्का या काँग्रेसवाल्यांना दाखवून द्या. आणि तेव्हा पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकलेला होता. 2017चा देखील 2012च्या निवडणुकीचा देखील तोच मुद्दा आहे. 2012च्या निवडणुकीमध्ये जेव्हा पृथ्वीबाबा हे मुख्यमंत्री होते, पत्रकारांशी औपचारिक मारताना ते असं म्हटले होते की शिवसेना निवडणूक झाल्यानंतर पहिल्या दिवशी संपेल, शिवसेनेचं अस्तित्व आता राहिलेलं नाहीये. आणि तोच
मुंबईतला मराठी माणूस पुन्हा एकदा खळून उठला आणि त्यानं सत्ता स्थापन करून दाखवली. 110 नगरसेवक 2012 साली आले होते आणि आता पुन्हा एकदा मराठीचा टक्का घसरतोय ही सातत्यानं प्रतिक्रिया वेगवेगळ्या पक्षांकडून येते, किंबहुना भाजपाकडून येते आणि त्यामुळे मराठीचा टक्का दाखवून द्यायचा आहे, मराठी माणूस पुन्हा एकदा एक होऊ शकतो हे दाखवून द्यायचं होतं आणि म्हणून ठाकरे बंधू कधी नव्हे ते पुन्हा एकत्र आले आणि तीच पुनरावृत्ती कदाचित गेल्या 1985ची आणि 2012ची 2025-26 मध्ये देखील होण्याची शक्यता वर्तवली जाते. मराठी माणूस पुन्हा एकदा एकत्र येतोय, पण यावेळेला त्यांच्या समोर आहे भाजपा, ज्यांची केंद्रात, राज्यात आणि प्रत्येक ठिकाणी सत्ता अगदी ग्रामपंचायतीपर्यंत सगळं आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी मराठीचा मुद्दा यात दोन ठाकरे बंधू घेतला. दोन ठाकरे बंधू याआधी बऱ्याचदा एकत्र येतील नाही येतील याची चर्चा सुरू झाली. प्रत्येक वेळेला कधीतरी टाळी देण्याचा भाग आला, पण तसं कधी घडलं नव्हतं. पण आज मुंबईतला मराठीचा टक्का दाखवायचा आहे, मुंबईतल्या मराठासाठी एक व्हायचं आहे आणि आपण कोणत्याही गोष्टींसाठी नव्हे तर केवळ मराठी माणसासाठी एकत्र येतोय असं राज ठाकरेंनी सांगितलं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं आणि म्हणून युती टिकेल आणि ती कशी टिकेल हे तुम्ही पहा असं प्रत्येक वेळेला देखील राज ठाकरे म्हणालेले होते. त्यामुळे आता ही युती कशी टिकेल हे पाहूच आपण. पण सुरुवातीचा मुद्दा आहे मराठीचा टक्का मुंबईतला दाखवायचा आहे. 42% मराठी आहेत, अमराठींची संख्या जरी जास्त असली तरी ही सत्ता स्थापन करायची आहे आणि आपला भगवा कायम इथे राहील हे दाखवायचं आहे ठाकरे बंधूंना. बरोबर. साधारण काही कळू शकलंय, हालचालींवरून काही अंदाज बांधता येत आहेत की राज ठाकरे कधी पोहोचतील आणि पत्रकार परिषदेला सामोरं जाण्याआधी ह्या दोघांमध्ये काही चर्चा होईल का, काही कळतंय? ठाकरे बंधूंच्या युतीचे शिल्पकार आहेत संजय राऊत आणि संजय राऊत हे स्वतः गेल्या 2-3 दिवसांपासून सातत्याने राज ठाकरेंची भेट घेत आहेत, उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत. सातत्याने या भेटी घडतायत आणि दोघांना नेमकं काय म्हणायचं आहे, दोघांमधला दुवा फोनवर थेट संवाद न करता दोघांमधला दुवा म्हणून संजय राऊत हे एकमेकांना भेटून चर्चा करतात. आणि आता देखील सकाळी संजय राऊत उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते राज ठाकरे यांच्याकडे गेलं होतं. तिथे अर्धा तास दोघांची भेट झाली आणि या भेटीमध्ये पुढचा कार्यक्रम आजचा दिवसभराचा कसा असेल, काय काय बोलणार आहेत हे दोन्ही नेते, कोणकोणत्या विषयांवर बोलतील, वचननामा कसा जाहीर केला जाईल या सगळ्या संदर्भात काही क्षणासाठी थांबवते कारण राज ठाकरे निघालेले आहेत मातोश्रीवरनं. राज ठाकरेंची गाडी निघालेली आहे. संकेत आपल्याबरोबर आहेत, संकेत शिवतीर्थावर होते. संकेत, राज ठाकरे गाडीतनं निघालेले आहेत, 5 मिनिटावरच आहे शिवसेना भवन, काय सांगाल? बरोबर. आताच खरं तर राज ठाकरे हे आपल्या शिवतीर्थ निवासस्थानावर निघालेले आहेत. ते शिवसेना भवनच्या दिशेने जातील. काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे शिवसेना भवनमध्ये दाखल झालेले आहेत. पण ही भेट होण्यापूर्वी आपण पाहिलं तर संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीला आले होते. त्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं, काय चर्चा झाली हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे. अर्थात ती जी काही चर्चा झाली असेल ती आजची पत्रकार परिषद अनुषंगाने झाली असेल. आजचा दिवस खरं तर खूप मोठा आहे कारण की दोन्ही भाऊ पहिल्यांदाच एकत्र आलेत आणि पहिल्यांदाच एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत आणि बहुप्रतीक्षित असा मनसेचा आणि शिवसेनेचा संयुक्त वचननामा तो जाहीर करतील. आता वचननाम्यामध्ये कोणते मुद्दे असतील हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. सामान्य मुंबईकरांना काही सवलती मिळत आहेत का हे देखील पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि एक याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतं ते म्हणजे मनसेची 2014ची जी ब्लूप्रिंट होती त्या ब्लूप्रिंट मधले सुद्धा काही मुद्दे जे आहेत ते या वचननाम्यात असण्याची दाट शक्यता आहे. आता राज ठाकरे जे आहे ते मीनाताईंचा जो पुतळा आहे त्याच्या पुढे आलेले आहेत. तर पुढच्या मिनिटभरात राज ठाकरे हे जे आहेत ते शिवसेना भवनमध्ये दाखल होतील. ही दोन दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना संकेत दाखवतोच आहोत, शिवसेना भवनाचं दृश्य आणि तू जसं सांगतोयस की शिवतीर्थावरनं राज ठाकरे निघालेले आहेत आणि राज ठाकरे पुढच्या काही क्षणामध्ये, मिनिटं सुद्धा नाही, पुढच्या काही क्षणामध्ये शिवसेना भवनामध्ये दाखल होतील. त्यामुळे शिवसेना भवन परिसरामध्ये लगबग वाढलेली आहे. हा ताफा राज ठाकरेंचा काही क्षणामध्ये शिवसेना भवनामध्ये दाखल होईल. संकेत आपल्यासोबत आहेत. संकेत, राज ठाकरेंच्या ताफ्याबरोबर आहे आणि पुढच्या काही क्षणामध्ये शिवसेना भवन परिसरामध्ये राज ठाकरेंचा ताफा पोहोचेल. हा वचननामा आज हे दोन ठाकरे बंधू मुंबईला देणार आहेत. संकेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते पोहोचलेले आहेत शिवसेना भवनच्या बाहेर. आता राज ठाकरे तिकडून निघाल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठी स्वतः संजय राऊत इथे गेटवरती उभे आहेत. मनसेचे नेते देखील इथे आलेले आहेत. दोन्ही नेते किंवा हे सगळेच नेते आता
राज ठाकरे यांचं स्वागत इथे करतील आणि त्यानंतर इथून संजय राऊत हे दोन्ही नेत्यांना किंवा राज ठाकरे यांचं वाहन देखील आपण बघतोय. राज ठाकरे देखील पोहोचलेले आहेत. राज ठाकरेंचं वाहन समोरून येत आहे. संजय राऊत त्यांचं स्वागत करण्यासाठी इथे थांबलेले होते आणि यानंतर पहिल्यांदा 20 वर्षानंतर पहिल्यांदा आज राज ठाकरे हे शिवसेना भवन मध्ये पोहोचत आहेत. दोन पक्ष वेगळे झाले. मनसेची स्थापना झाल्यानंतर कधी थेट राज ठाकरे हे शिवसेना भवन मध्ये आलेले नव्हते आणि आज दोन ठाकरे बंधूंचे जसे कौटुंबिक कुटुंब एकत्र आले आणि त्यानंतर पक्ष एकत्र आलेले आहेत आणि आज पहिल्यांदा या युतीची घोषणा झाल्यानंतर वचननामा मुंबईकरांना शिववचन देण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही संयुक्त पत्रकार परिषद होते आणि त्यासाठी राज ठाकरे पोहोचलेले आहेत शिवसेना भवन इथे. शिवसेना भवनामध्ये हे 20 वर्षानंतर ते येतात. आज शिववचन ते मुंबईकरांना देणार आहेत आणि त्याचीच ही दृश्य बघतोय. पत्रकारांचा मोठा लवाजमाच इथे आहे. राज ठाकरेंचं स्वागत संजय राऊत यांनी केलेलं आहे. आज 20 वर्षांनंतर शिवसेना भवनमध्ये राज ठाकरे आलेले आहेत आणि इथून ते 5व्या मजल्यावर ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुखांचं कार्यालय आहे तिथे जातील. या कार्यालयात गेल्यानंतर